Hey guys, good morning. सकाळचे 9:45 होत आहेत. 10 वाजतील आता जस्ट उठलो आहे. काल रात्री मला ऑलमोस्ट 2 वाजले होते सर्व ते कंप्लीट करायला. सर्टिफिकेशन करतो आहे. आय थिंक मी तुम्हाला सर्टिफिकेशन बद्दल काही बोललेलं नाही आहे. आता AI रिलेटेड सर्टिफिकेशन आहे फॉर द प्रॉडक्ट मॅनेजमेंट. तर मी त्याचं प्रिपरेशन करतो आहे. फंडामेंटलचं आहे आणि वाटलं तर इन फ्युचर जो मेजर कोर्स असतो, मेजर सर्टिफिकेशन असतो तो मी जॉईन करेन. पण लेट मी अंडरस्टँड फर्स्ट फंडामेंटल्स आणि हाऊ इट विल हेल्प्स टू माय जर्नी, माय एंटायर प्रॉडक्ट लाईफ मॅनेजमेंट जर्नी. त्याच्यामुळे मी त्याला सबस्क्रिप्शन केलं आहे. चाललं आहे, प्रोग्रेस प्रॉपरली होते आहे त्याच्यावरती माझी. तर आत्ता वाजले 10. आज सच काही प्लॅन नाही कुठे जायचं. बघूया, अजून गार्गी झोपलेली आहे. गार्गी उठल्यावर बघूया, तो भेटूया लवकरात लवकर. आज तर एवढा रिलॅक्स दिवस चालला आहे, मग दाखवतो. 1 वाजत आले. संडेला सुद्धा मी आत्ता आंघोळ केलेली आहे. जस्ट आंघोळ केली आहे आणि एकदम चटकदार ऊन. मला माहीत नव्हतं आज जिम ओपन आहे, पण आज जिम ओपन होती. 1 वाजेपर्यंत असते. आज जिम गेली आहे माझी. एकदम रिलॅक्स दिवस आहे, फुल्ली रिलॅक्स. बघा, संडे असून सुद्धा एवढी गर्दी आहे. बापरे बाप, एवढ्या भयानक कार्स झाल्यात आता. मी यांना तर बंद केलं होतं ना, पण तरीसुद्धा येत आहेत. आता तिकडच्या साईडला ना दिसत, त्या साईडला ना आता सिमेंटचा रस्ता बनवत आहेत. ते आता इतकी धुळे यायला लागली आहे घरामध्ये, तुम्ही याच्यावर समजू शकता. प्रॉपर दिसली असेल एवढी धूळ आहे. आता माझी छानपैकी झाली आहे आंघोळ. आता करायचं आहे जेवण. मी सकाळपासून बसलो इथे हे करत. सर्टिफिकेशनचा जो कोर्स आहे त्याचं मी बघत बसलो आहे. मागाच्या 3 तासापासून मी फक्त ओनली तेच करत होतो. तर त्याच्यामध्ये बराच वेळ गेला. तर आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि जेवण झाल्यानंतर बघूया आपण मला किती शूट करतात आणि किती रेकॉर्ड करतात. स्टे ट्यून. चला गाईज, आता जेवण करतो आणि मग सध्या हीट आणि सनलाईट किती हेवी असेल त्याच्यावरून कळतं तुम्हाला. कालच टाकलेलं आहे मी पाणी आणि आज क्रॅक्स आलेत. कोरडं झालेलं आहे डायरेक्टली. डायरेक्ट कोरडी झालेली माझी. एवढी हीट आहे की डायरेक्टली क्रॅक्स येत आहेत. हे पण सेम. दोन दिवस पण नाही, कालच टाकलेलं पाणी, आज फार कोरडे पडले. सूर्य भगवान क्या कर रहे हो? ब्यूटिफुल. सर्वात फेवरेट डेस्टिनेशनला चाललो आहे आम्ही. आमच्या डीमार्टला किराणा भरायचा आहे. तर आता निघालो आहे आम्ही डीमार्टला. कितीही म्हणलं आम्ही की एवढं न्यायचं आहे तेवढंच न्यायचं आहे, तरी बिल 3,500 ते 4,000च्या वरतीच पोचतं आहे. आणि खूप ट्राय केला त्याला कंट्रोल करायचा, पण नाही होत. डीमार्टमध्ये नाही होत. मला अजूनही वाटतं की ते बऱ्याचशा गोष्टी डिस्काउंटेड नसतात. गार्गीचा फेवरेट आयटम. एवढं करून सुद्धा आम्ही दुसरीकडनं किराणा भरतोय. 6,000च्या खाली होतच नाही. पण हा बेटा काय
गाडगे बोर झालीस? तरी आम्ही बराचसा सामान कमी केला, तरीही सुद्धा 3000च्या वरतीच बिल केला. कुछ तो भी लफड़ा है दया यहाँ पे, गड़बड़े. डीमार्ट वाले की इतना होता ही क्यों? हमने बहुत बार चेक कर लिया, बरंच वेळेस चेक करून झालं आहे, तरी जे व्हायचं ते होतच. आता मी माझं सर्टिफिकेशन कंप्लीट करायच्या मागं लागतो आणि देन एडिटिंग आहेच आपली, एडिटिंग पण करणार. भेटूया पुन्हा, भेटूया कशाला, आपण अजून कंटिन्यू करू. अजून वेळ आहे, अजून बराच वेळ आहे. जस्ट आता एक शॉर्ट मूवी बघितली आहे, छारा नावाची. यूट्यूबवर अवेलेबल आहे फ्रीमध्ये. शॉर्ट फिल्म आहे. खूप साऱ्या त्यांना त्या फिल्मला खूप साऱ्या अवॉर्ड्स मिळाले. जो मॅसेज त्यांनी पास केला आहे त्या मूवी थ्रू आणि तो मांडला ज्या पद्धतीने आहे, एक्स्ट्रीमली भयानक आहे. मला मी स्पॉइलर नाही देणार मी त्या शॉर्ट फिल्मला. तुम्ही जाऊन बघू शकतात. म्हणजे मला शब्द नाही राहिले आता बोलायला. म्हणजे ते ज्या पद्धतीने त्याने मांडलं आहे ना, तिची केस किंवा तो सिनारिओ जो आहे आजकालचा, तो एक्स्ट्रीमली माणसाला आतमधून हे करतो. नाही माझ्याकडे शब्द नाही सांगायला, खरंच सांगतो. लिटरली छारा नावाची CHAARA छारा नावाची शॉर्ट फिल्म आहे यूट्यूबवर. जाऊन बघा आणि तुम्ही तो मेसेज इंटरप्रेट करा. दॅट्स इट. मूवीचं नाव आहे कोको. मला फार आवडते ही मूवी आणि गार्गीला काय गार्गी. आज आमचं जेवण झालेलं आहे. आज रविवार संपला, म्हणजे ऑलमोस्ट संपला. तर व्हिडिओला करतो एडिट. ह्याच व्हिडिओला तर एडिट करणार. ह्या व्हिडिओला इथपर्यंतच ठेवूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गार्गीने माझ्या ह्या परफ्यूमच्या बॉटलच्या मागे लागली असं सकाळपासून. मला भीती की ही त्याला तोडायची, पण ठीक आहे असो. तर आता वाजतील 9. थोड्या वेळात व्हिडिओ एडिट करतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.